ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळुंजू यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही म्हणजे ठाकरे बंधू दोघेही एकाच मंचावर आपल्याला 5 जुलैला दिसणार आहेत। कारण या दिवशी दोन्ही पक्षांनी मोर्चा पुकारलेला आहे हिंदी सक्तीच्या विरोधात, त्रिभाषा सूत्राच्या विरोधात। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ज्यांनी खरं तर मोहीम सुरू केली होती की 2 भाऊ एकत्र यावेत। हे 2 भाऊ एका मोर्चाच्या निमित्तानं हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आपल्याला 5 जुलैला पाहायला मिळणार। तशा प्रकारचं त्यांनी जाहीर आवाहन सगळ्या मराठी प्रेमींना केलं आहे की तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हा। चांगली गोष्ट आहे। म्हणजे अजूनपर्यंत ज्यावेळेला आम्ही चळवळ सुरू केली होती तेव्हा आम्ही दोघांना आवाहन केलं होतं निदान चहा पियाला तरी एकत्र या। चहा प्यायला तरी एकत्र, चहा पियाला जर एकत्र आला तर त्याच्यातून संवाद सुरू होईल आणि संवादातून पुढे काहीतरी मार्ग निघेल। तो मार्ग निघायला 2010 पासून 2025 साल उघडले। 15 वर्ष लागली। 15 वर्ष झाली। म्हणजे विठ्ठलाच्या भोवती बडवे झालेले, जमा झालेले राज साहेबांना आवडले सोडून गेले होते। बहुतेक आषाढी एकादशी दुसऱ्या दिवशी येते। विठ्ठलानेच बहुतेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी विठ्ठलच बहुतेक आला असावा आता, कारण दोघांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे। म्हणजे आता सुद्धा आम्ही बोलता बोलता मी बाजूला सांगत होतो की एबीपी वाले अमुक इंटरव्ह्यूसाठी येत आहेत। ठाण्याची एक महिला होती, वा दोघं एकत्र येत आहेत का? एक सामान्य महिलेची ही रिॲक्शन इथेच याच दुकानात आत्ता तुम्ही येण्यापूर्वी, त्याच्यावरनच मराठी मनाच्या मनामध्ये काय मनोकामना आहे हे सरळ सरळ स्पष्ट होत आहे। तुम्ही दोघंही मराठी योग म्हणायचा हा की मराठीचा मुद्दा हिंदीच्या सक्ती विरोधात सगळे एकवटत आहेत, त्यामध्ये मोर्चा काढला जातो, त्यामध्ये 2 भाऊ एकत्र येतात। अजूनपर्यंत बघायला गेलं तर दोघंही एकाच मुद्द्यावरती भांडत होते ना, मुद्दे काही वेगळे नव्हते। मराठी माणूस होता, मराठी माणसाचे प्रश्न होते। हा हिंदीच्या संदर्भामध्ये आलेली सक्ती हा सुद्धा मराठी माणसाच्या विरुद्ध उघडलेला एक मोर्चाच आहे तो, आणि त्याच्या विरुद्ध दोघं भाऊ एका व्यासपीठावरती येत आहेत। याच्यासारखं दुसरं काय म्हणतात ते, म्हणजे महाराष्ट्राचा भाग्योदय परत होतोय असं मला वाटायला लागलंय की हा ठाकरे ब्रँड एकत्र यायला हवा, तो पुन्हा इस्टॅब्लिश व्हायला हवा। तो मराठी माणसासाठी आहे आणि मराठी माणसासाठी लढणाऱ्या या 2 संघटनांची तोंड जी 2 दिशेला होती ती पण ती एकत्र यायला म्हणजे समोरासमोर यायला जी तुम्ही म्हणता तोंड वेगवेगळ्या दिशेला होती, 15 वर्ष लागली। ठीक आहे ना, देर आहे दुरुस्त आहे, ठीक आहे ना। दोघांना एकमेकांची गरज आहे, त्यामुळे आता या मुद्द्यांवर एकमेकांना सोबत यावंसं वाटतंय। कारण आतापर्यंत आपण बघत होतो की ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरे सकारात्मक होते, राज ठाकरेंकडून तशा प्रकारची प्रतिक्रिया येत नव्हती। मात्र आज सकाळी संजय राऊत असं म्हणतात की राज ठाकरेंचा मला फोन आला आणि सांगितलं की मोर्चा एक काढू, 2 मोर्चे नको। बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे ना। कुठेतरी सुरुवात होते, 10 वर्षांनी होईना का 15 वर्षांनी होईना, गरज मराठी माणसाची आहे आणि महाराष्ट्राची आहे। आणि हे मराठी माणसाला सुद्धा समजायला हवंय की आज त्रिभागली गेली आहेत मतं, विभागली गेलेली आता त्रिभागली गेली आहेत, अजून एक शिवसेना निर्माण झाली आहे। तर ह्याच्यातून कुठेतरी पुन्हा एकदा जो विखुरलेला मराठी माणूस आहे तो एकत्र यायला हवा। मुळामध्ये 2010 मध्ये आम्ही का सुरू केली होती, 2009च्या इलेक्शनमध्ये राज साहेबांचे 13 आमदार निवडून आले होते, पण त्याच्याबरोबर जवळ 50 ते 55 सीट शिवसेना भाजप युतीच्या पडल्या होत्या मतविभाजनाने। हे मतविभाजन महाराष्ट्राच्या मुळावर आलं। त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना पण वाटत होतं 2 भाऊ एकत्र यावेत, आता ते दिसतंय, ते चित्र 5 जुलैला दिसतं। नक्कीच साहेबांना वाटतच होतं ना, आणि म्हणजे आमच्या मुवमेंटला साहेबांनी आशीर्वाद दिलाच होता। साहेबांच्या